वेलकम टू माय फर्स्ट मराठी व्लॉग. चालू करूया हा ग्लो अप ब्लॉग. मी आता कशीही दिसत असली तरी तुम्ही लोक मला त्याच्यावरनं जज नाही करणार आहात. पण वेलकम टू माय फर्स्ट मराठी व्लॉग. आणि मी माझी दिवसाची सुरुवात ऑफकोर्स एका मोठ्या कॉफीच्या ग्लासनी करते. एवढी सुंदर दिसत होती कॉफी आजच्या शॉट मध्ये. ऍक्च्युली मी ऑलरेडी एक मराठी व्लॉग केलेला, पण मी विचार करते जरा रेग्युलरली मराठी व्लॉग्स करूयात. कारण तुम्ही लोक खूप जास्त मराठी कॉन्टेंट बघताय. मला पण मराठी कॉन्टेंट बघायला खूप आवडतं आणि मराठी माझी नॅचरल लँग्वेज आहे. त्यामुळे मला वाटलं इझियर राहील कम्युनिकेट करायला आणि आपण पुढे बघूया कसं काय करता येईल. पण ही एक नवीन सुरुवात असू शकते, कोणाला माहिती. ओ माय गॉड, माझा आवाज एवढ्या वेळ रेकॉर्डच नव्हता. आता ग्लो अप नक्की का करायचं आहे ते मी सांगते. माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की माझं डिझर्टेशन कम्प्लीट झालं. माझ्या लाईफला आता काय रुटीन राहिलेलं नाहीये, कारण पण त्याच्याबद्दल आता मला नाही बोलायचं. काहीतरी असं करायला पाहिजे ज्याच्याने मला चांगलं फील पण होईल. मग मी विचार केला मला सर्वात चांगलं कशाने फील होतं, जेव्हा मला कॉन्फिडेंट फील होतं. आणि मला कॉन्फिडेंट कधी फील होतं जेव्हा मी चांगली दिसत असते तेव्हा, ऑफकोर्स. मग मी विचार केला की मी अशी का राहतेय, मी स्वतःला चांगलं फील करवण्यासाठी एवढे एफर्ट्स तर घेऊच शकते. म्हणून मी हा ग्लो अप करायचा ठरवला. पण तरी पण माझ्याकडे एक फायनल गोल नव्हता. जगभराच्या चॉईसेसमधनं मी गोलचा हा चॉईस केलाय की मी एंड ऑफ द ग्लो अप एक इन्स्टावर ट्रान्झिशन रील बनवणार आहे. तर आपण चालू करूया हा ग्लो अप व्लॉग. तर मी तुम्हाला एक बिफोर दाखवते. पहिली गोष्ट, माझे केस खूप ड्राय झालेले आहे. दुसरी गोष्ट, मला पिंपल्स येत आहेत, त्यामुळे मला एक फेस मास्क लावायचा आहे. माझी फेशियल हेअर वाढले. हो गाईज, मुलींना पण दाढी येते. माझी नखं अक्षरशः उंदरांनी कुरतडल्यासारखी वाटतात. ऑब्व्हियसली आंघोळ पण करणार आहोत, तुमच्यासोबत नाही पण मी करेल. आणि इन दी एंड आपण थोडं स्टायलिंग आणि मेकअप वगैरे पण करू. गाईज, मी जर खूप जास्ती बडबड करत असेल तर कॉमेंट्समध्ये सांगा. पहिले तर मी जस्ट उठलेली आहे, तर मी माझा बेड लावून घेते. माझ्या रिसेट व्लॉगमध्ये मी सांगितले हे दुवे कव्हरमधून काढलेला आणि आता मी परत टाकलेला आहे. पण आता थोडी थंडी वाढायला लागलेली आहे. माझा सुंदरसा बेड. तुम्हाला वाटत असेल मी एक टेडी बिअरला घेऊन झोपते, मी खूप इमेच्युअर असेल. तुम्हाला खरं वाटतं. केसांना तेल लावण्यासाठी मी किचनमधून एक वाटी आणलेली आहे, कारण मला वेगवेगळ्या प्रकारचे तेल मिक्स करायला आवडतात. तुम्हाला असं करायची अजिबात गरज नाही. जे तुमच्या घरात आहे ते गपचूप लावा. कोकोनट ऑइल, कन्सिस्टन्सी एकदम सॉलिड झालेली आहे. बदाम तेल, रोजमेरी ऑइल, याचा वास खूप आवडतो. टी ट्री ऑइल. टी ट्री ऑइलचा पण वास मला खूप आवडतो. मला तेल लावणं ही खूप थेरप्युटिक ॲक्टिव्हिटी वाटते. पण परत सांगते, तुम्हाला असं करायची अजिबात गरज नाही. मी आता हे मिक्स करते, माझ्या स्कॅल्पला लावते. यार, माझी एक रूममेट खूप घाण करते. मी तिच्याबद्दलची स्टोरी मी ह्या घरातनं मूव्ह आउट झाले की सांगेन 100%. पण तिच्यामुळे 1-2 माशा झालेल्या आहेत. आणि एक बीची स्टोरी टाइम सेगमेंट करूया आपण नंतर तिच्याबद्दल दुसऱ्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये. आता हा हेअर मास्क आहे जो मी माझ्या लेन्स आणि एंड्सला लावणार आहे. मराठीमध्ये करणार आहेस? आई, मी मराठी व्लॉग करते. हो, टाक ना. चांगली गोष्ट आहे. आई, ह्याला फटकव, हा मधी मधी बोलतोय. हा बघ. आता मी करणार आहे माझा फेस शेव. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. आणि त्याच्यासाठी मी वापरणार आहे हा रेझर. असं नेसेसरी नाही आहे की तो स्पार्कली आणि गर्ली कलरमध्येच असावा. आणि ॲज अ लुब्रिकंट तुम्हाला वाटतंय तसं नाही आहे, तर तुम्ही डायरेक्टली शेव नाही करू शकत तुमच्या ड्राय स्किनवर. म्हणून मॉइश्चरायझर किंवा ऑइल काही वापरू शकता तुम्ही. आणि मी कधी पार्लरमध्ये नाही गेले माझे आयब्राऊज करायला, कारण मी ह्याच्यानेच ते मॅनेज करते. चेहरा मी धुवून आलेली आहे
आणि थोडासा डॅमेज झालेला आहे आणि डॅमेज कंट्रोल करायची गरज आहे, म्हणून मी हा पिंक क्ले प्युरिफाईंग फेस मास्क लावणार आहे, ज्याचे इंग्रेडियंट्स खूप इंटरेस्टिंग आहेत. रोजा क्ले अँड ड्रॅगन्स ब्लड. मला असं वाटतं की हा व्हिडिओ नवीन ऑडियन्स अट्रॅक्ट करेल आणि त्या नवीन लोकांसाठी मी एक छोटासा माझा इंट्रो देते. माझं नाव श्रावणी आहे. माझा जन्म आणि मी ब्रॉटअप झाले महाड या शहरामध्ये आणि ऑब्व्हियसली लहानपणीपासून घरात आम्ही फक्त मराठी बोलतो. मी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गेलेली आहे, तरी पण माझी प्रायमरी लँग्वेज मराठीच आहे, कारण मी विचार मराठीत करते. आणि मी आता नॉटिंगममध्ये सायकोलॉजीमधून माझं मास्टर्स करत होते. मी माझा पहिला यूट्यूब व्हिडिओ मी जस्ट 10th पास आउट झालेले तेव्हा बनवलेला, पण मी ॲक्च्युली सिरियसली 11th स्टँडर्डपासून करायला लागले आणि ते चॅनल मी डिलीट केलं आणि हे आताचं चॅनल बनवलं. माझे खूप सारे हॉबीज आहेत. मला डान्स करायला आवडतं, मला पेंट करायला आवडतं, मला बुक्स वाचायला आवडतात, मला क्रोशे करायला आवडतं, मला टॅरो कार्ड्स रीडिंग करायला येतं पण आणि आवडतं पण. मला युकेलेले वाजवता येतं. फेस मास्क लावून झालेला आहे. हा सुकेपर्यंत मी आता थोडे थंबनेलसाठी पिक्चर्स घेते. एस्थेटिक फोटोज घेण्याचा प्रयत्न तर केलेला आहे, पण एस्थेटिक कमी आणि म्हातारी जास्ती दिसतेय. मी मस्त केसावरून आंघोळ करेल, बॅकग्राऊंड मध्ये मस्त जुनी गाणी पण ऐकूया. मी ऑब्व्हियसली कॅमेरा आत नाही नेते, पण आपण एक ट्रान्झिशन ट्राय करायचा प्रयत्न करूया. हेअर फ्लिप करायचा. माझं जेवण झालं आणि मी एक दुपारची मस्त झोप पण काढली आहे, कारण मी चालली आहे एका पार्कमध्ये असंच चिल करायला, थोडीशी जर्नलिंग करायला. तर मी आता माझे केस ब्लो ड्राय करणार आहे, मला दाखवते, कारण की हा पण ग्लो अपचा एक पार्ट आहे. मी हा ॲलन ट्रूमनचा ब्लो ड्राय हेअर ब्रश वापरते. हा मला त्या ब्रँडनीच पाठवलेला इंस्टाग्रामवर कोलॅबसाठी. हा फ्रीवाला ब्लो ब्रश 2-3 वर्ष झाली मी वापरते. खूप छान वाटतं. मी आता तयार होते आणि आपण भेटू थोड्याच वेळात. नमस्कार लोकांनो, मी एक झाड शोधलेलं आहे माझ्यासाठी, जिथे परफेक्ट लाईटिंग येत आहे फक्त माझ्या तोंडावरती, आणि मी इथे बसून जर्नलिंग करणार आहे. तर तुम्ही विचार करत असाल, श्रावणी हा तर ग्लो अप व्हिडिओ आहे, तू पार्कमध्ये येऊन जर्नलिंग का करतेस? हा फक्त एक फिजिकल ग्लो अप नाही आहे, मला मेंटली पण ग्लो अप करायचं आहे. मला माझी मेंटल हेल्थ इम्प्रूव्ह करायची आहे. जर्नलिंग ही अशी एक टेक्निक आहे जी मी वर्षानुवर्षांपासून वापरते आहे. मी नेहमी जेव्हा लिहित असते तेव्हा मला माझा असा बल्ब जागा होतो की ओ माय गॉड, हे चालू आहे माझ्या लाईफमध्ये, मी असं का फील करते किंवा बाकी सगळं. तर मी खूप रेग्युलरली जर्नलिंग करते. जेव्हा पण मी खूप डिस्ट्रेस्ड फील करत असेल, मी लगेच माझी बुक काढते, माझ्या मनात जे काय असेल ते लिहून टाक, कारण की एकदा का ते बाहेर आलं की तुम्हाला पण मोकळं वाटतं. छान असं मस्त सूदिंग छान म्युझिक लावणार आहे आणि इथे बसणार आहे आणि आपण जर्नलिंग करूया. मी घरातून खूप कमी बाहेर पडते आणि मला नेहमी बाहेर पडल्यावर रिअलाइज होतं की मी जास्ती बाहेर पडायला पाहिजे, पण मी आहे थोडीशी घर कोंबडी. नेचरमध्ये एकटं राहायला खूप आवडतं. मी माझे जुने व्लॉग्स बघितले असतील तर तुम्हाला माहिती आहे असेल, माझ्या होमटाऊन महाडमध्ये पण माझी एक अशी स्पेशल जागा आहे
ही स्पेशल नाही आहे कारण इथे खूप लोक असतात, येता जाता बघत असतात. पण आज मला मजा आली, खूप चिल होतं आणि मी खरंच ग्रेटफुल आहे त्यासाठी. आता मी चाललेली आहे घरी जाता जाता सगळ्यांना फेस टाईमवरती घेणार आहे, कारण इंडियामध्ये आता झालेला आहे झोपायचा वेळ. तर झोपायच्या आधी मी सगळ्यांना कॉल करून घेते. बाय. हॅलो, आज नेक्स्ट डे आहे आणि मी थोड्या विचित्र मूडमध्ये आहे कारण माझ्या महिन्याचा तो टाइम चालू झाला, म्हणून मी थोडा ब्रेक घेतला आणि आज आपण रिस्टार्ट करूया आपला ग्लो अप. ही फुलं मी क्रोशे केलेली आहेत आणि माझा प्लॅन आहे की तो पूर्ण वेस्ट फक्त माझ्या क्रोशेच्या फ्लावर्सनी भरावा. मी ऍक्च्युली माझे नेल्स करणार होते, मी सगळं गोळा केलं एका जागेवरती, पण माझी खरंच इच्छा नाहीये की मी पुढचे 2-3 दिवस अनकम्फर्टेबल राहावं त्या नेल्स सोबत, म्हणून मी तो प्लॅन कॅन्सल केलेला आहे. आणि रील बनवायची पण थोडीशी इच्छा गेलेली आहे माझी. मी माझा मेकअप करते, छान गाणी ऐकते आणि होपफुली माझा मूड होईल. ज्यांना मेकअप बघायचं त्यांनी मेकअप बघा, ज्यांना मेकअप नाही बघायचं त्यांनी गाणी ऐक. नाहीच बघायचंय तर पुढे स्किप करा, पण व्हिडिओ एंडपर्यंत बघा. चेहरा है या चांद खिला है, कितना है बेताब ये दिल को बनाया मैं क्या कर तेरा अरमान सही, वादा करो नहीं छोड़ोगी तुम मेरा साथ, आई हो ये सौगात है, लेकिन जहाँ में कोई तुमसे हंसी नहीं है. हे दोन्ही अजिबात सेम नाही वाटत. माझे डोळे 2 वेगळ्या शेपचे दिसत आहेत. विचार करते की मी घालू काय, पण मी आता हा टी शर्ट घातलाय. आम्ही झुडिओ मधून घेतलेला आहे. त्याच्यावर लिहिलंय सेल्फ केअर नेल्ड इट, जी माझी आजची स्पिरिट पण आहे आणि त्याच्यावर मांजर पण आहे ऑफकोर्स. तेवढ्या कपड्यांमधनं मी सर्वात बेसिक चॉईस केलेली आहे. मी जास्त विचार केलेला नाहीये आणि मला करायचा पण नाहीये, पण मला असं वाटतंय की मी खूप छान दिसत आहे. तो पसारा इग्नोर करा प्लीज. ऊन पण माझा प्लॅन आहे ही वाली रील बनवायची. रील काढायचा जो प्लॅन होता तो कॅन्सल झालेला आहे. मी जस्ट नॉर्मल फोटोज काढले माझे आणि मला छान वाटलं. फोटोज खूप छान आलेले आहेत. मी डॅडस्कॅम या ॲपवरून विंटेज फिल्म किंवा डिजिटल कॅमेरासारखे फोटो रेप्लिकेट करायचा प्रयत्न केलेला आहे. कोण करत तर नाही, पण मी जस्ट आपलं सांगायचं म्हणून सांगते. जर मी हे फोटोज हा व्हिडिओ टाकायच्या आधी पोस्ट केले असतील तर तुम्ही लगेच डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन माझ्या इंस्टाग्रामवरती ह्या फोटोवर जाऊन कमेंट करा की तुम्ही ह्या यूट्यूब व्हिडिओवरून आला आहात. पण एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट जी तुम्हाला करायची आहे ते आहे सबस्क्राईब. हा होता ग्लो अप व्हिडिओ. आय होप तुम्ही सॅटिस्फाईड असाल माझ्या फायनल लुक बद्दल आणि पूर्ण व्हिडिओ बद्दल. तुम्हाला मजा आली असेल तर नक्की कॉमेंट्समध्ये सांगा. तुम्हाला अजून काय व्हिडिओज बघायचे असतील ते पण सांगा. मराठी व्हिडिओज बघायचे असतील का नाही हे पण सांगा. आणि अजून तुम्हाला जे काही मला सांगायचं ते सांगा, मी तुम्हाला नक्की रिप्लाय करेल. प्लीज 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 सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा आणि कॉमेंट पण करा. तुम्हाला खूपच जास्त आवडला असेल तर शेअर पण करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. फिल्म तर करते मी, नंतर एडिट करायला जो जीव जातो ना माझा.